वांग्याची भाजी तर तुम्ही खूप वेळा बनवली असेल, पण अशा प्रकारे एकदा वांग्याची भाजी बनवून पहा. ज्यांना वांगी आवडत नाही ते देखील अतिशय आवडीने ही वांग्याची भाजी खातील. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर सगळ्यात अगोदर इथे माझ्याकडे 250 ग्रॅम वांगी मी घेतलेली आहेत. तर वांगी ही काटेरी वांगी बघून घ्यायची. आता या वांग्यांचा आपण देठ कापून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी वांग्याचं देठ कापून घेतलेलं आहे आणि आता या वांग्यांचे आपण काटे देखील काढून घेणार आहे. तर वांग्याची भाजी करताना नेहमी काटेरी वांगी घ्यायची, त्यामुळे भाजी अतिशय टेस्टी बनते. तर अशा प्रकारे मी उरलेल्या सर्व वांग्यांचे काटे आणि देठ काढून घेणार आहे. वांगे मी आता व्यवस्थित त्याचे काटे काढून घेतलेले आहेत. आता ही वांगी आपण कट करून घेणार आहे. तर वांगी कट करताना आपण या वांग्यांच्या 4 फोडी करून घेणार आहे आणि मधून आपण चेक करत जाणार आहोत, नाहीतर कधी वांग्यामध्ये किडे देखील असतात. तर अशा प्रकारे मी सर्व वांगी कट करून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत. तर आता मी दुसरा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण वांगी घालून घेणार आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत. तर दुसरीकडे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई देखील आपली व्यवस्थित गरम झालेली आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे. तर इथे मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल देखील आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहे. कढईतील तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कट केलेली वांगी घालून घेणार आहे. अशा प्रकारे वांगी फ्राय केल्याने भाजी अतिशय टेस्टी बनते. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी भाजी तयार होते. तर ही वांगी आपण हाफ कुक करून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपण ही वांगी फ्राय करून घेणार आहे. आता या वांग्यांवरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही वांगी फ्राय करून घेणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण उघडून चेक करणार आहे. तर बघू शकता वांगी देखील आपली व्यवस्थित फ्राय होत आलेली आहेत. आता यावरती आपण मीठ घालून घेणार आहे. मिठामुळे या वांग्यांना थोडासा खारटपणा येईल आणि आता यावरती आपण झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून तेलाचे शिंतोडे जास्त उडणार नाहीत. 2 मिनिट झालेले आहेत आणि आता मी पुन्हा झाकण काढून घेणार आहे. तर बघू शकता वांगी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहेत. कलरही वांग्यांचा बदललेला आहे. आता ही वांगी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सेम त्याच कढईमध्ये मी फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे. जिरेही छान फुललं की आता यामध्ये मी कढीपत्त्याची काही पानं घालून घेणार आहे. जिरे आणि कढीपत्ता आपला छान तडतडलेला आहे. आता यामध्ये मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा देखील आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि ती देखील मिक्स करून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट देखील आपली व्यवस्थित भाजलेली आहे. आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो ग्रेट करून घेतलेला आहे, तो देखील घालून घेणार आहे आणि तोही मिक्स करून घेणार आहे. तर इथे माझ्याकडे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे आणि 2 चमचे खोबऱ्याचा किस आहे. हे दोन्ही देखील आपण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित घालून घेणार आहे आणि हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मसाला देखील आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण काही स्पायसेस घालून घेणार आहे. तर इथे सगळ्यात अगोदर मी 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे. आता हे मसाले आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये आपण कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि हे मसाले आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मसाला आता आपला करपू नये यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पाण्यामुळे मसाला आपला खाली चिटकत नाही. तर मसाला आता आपला व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालून घेणार आहे. दह्यामुळे या मसाल्याला अतिशय छान अशी टेस्ट येते, तर दही नक्की घाला. तर हे दही देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता मसाला देखील आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण फ्राय केलेली वांगी घालून घेणार आहे आणि ही वांगी देखील आपण व्यवस्थित
मिक्स करून घेणार आहे। तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा आपण हे वांगी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता वांग्याचा मसाला अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे। आता यामध्ये मी आपल्या गरजेनुसार पाणी घालून घेणार आहे। तर वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। आता यावरती मी झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही वांगी शिजवून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत आणि आता मी झाकण उघडून चेक करणार आहे। तर बघू शकता वांग्याला तेलही छान सुटलेलं आहे आणि वांगी देखील आपली व्यवस्थित शिजलेली आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालून घेणार आहे। गरम मसाल्यामुळे या भाजीची चव अजूनच वाढल्या जाते। तर हा गरम मसाला देखील आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि आता मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर बघू शकता अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये आज आपण चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल भरलं वांगं तयार केलेलं आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।